मित्रांनो नमस्कार. काही कामानिमित्त मला वाशिमला जायचे होते. त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर या शहरातून शेंद्रा MIDCच्या इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश केला. आता आपल्याला पूर्वी वाशिमकडे जर जायचं असेल तर 4 ते 5 तास तरी लागत होते. खड्ड्यांचा रस्ता, वाहतूक, खोळंबा, मध्ये येणारी गावं, शहरं यामुळे प्रवास खूप अडचणीचा ठरायचा. मात्र आता तुम्ही बघू शकता समृद्धीवरून जाताना किती सुखकर प्रवास होतो आहे. तुम्ही जर एकदा गिअर टाकला तर तो बदलायची गरज पडत नाही. आणि विशेष म्हणजे प्रवास जलद होतो. मध्ये कुठलाही अडथळा नाही. फक्त वाहतुकीचा जो नियम असतात तो पाळला पाहिजे आपण. ओव्हर स्पीड नको. लेन बदलताना काळजी घेतली पाहिजे. आता मी वाशिमकडे जाताना एका इंटरचेंजवरून उतरून पुढच्या राज्यमार्गाने जाणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपण आता समृद्धी महामार्ग सोडलेला आहे आणि इंटरचेंजचा जो मार्ग आहे मालेगाव इंटरचेंज तिकडे जात आहोत. पूर्वी आपण अमेरिका, जर्मनीसारख्या देशांचे उदाहरणं द्यायचो. तिथले महामार्ग कसे आहेत हे आपण सांगायचो. परंतु आता आपण तशाच पद्धतीच्या महामार्गावरून प्रवास करायलासुद्धा लागलेलो आहोत. आता हा इथे इंटरचेंज लागेल म्हणजे आपण जिथून प्रवेश केला होता आणि त्यानंतर जिथून एक्झिट करणार आहोत तितके किलोमीटर अंतरावरचा टोल आकारला जातो. म्हणजे मध्ये कुठेही आपल्याला महामार्गावर टोल लागत नाही. जिथे एक्झिट होणार त्याच ठिकाणी टोल लागतो. समृद्धीमुळे खूप प्रवास सोपा झालेला आहे. अंतर खूप कमी झालेलं आहे. आता हा टोल नाका बघा इथला. इथे आता जेवढं आपले किलोमीटर झालेलं आहे अंतर त्यानुसार टोल आकारला जाईल. आणि पुढे आपण ज्या शहरामध्ये जात आहोत त्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. म्हणजे तिथल्या महामार्गावरून जाणार आहोत. आता तुम्हाला बघा पुढचा जो राज्यमार्ग आहे तो सुद्धा दिसेल. समृद्धी महामार्ग उतरल्यानंतरसुद्धा आपल्याला पुढचे जे महामार्ग आहेत ते सुद्धा दर्जेदार झालेले दिसून येतात. नेहमी प्रवास करणाऱ्यांना आता दुसऱ्या शहरामध्ये जाताना कुठलीही अडचण होत नाही. 200, 250, 400 किलोमीटरसुद्धा आपण सहज अंतर पार करू शकतो. पूर्वी 200-250 किलोमीटर पार करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास लागायचे. खड्ड्यांचा रस्ता असायचा. डांबरी रस्ते खूप खराब झालेले असायचे आणि त्यामुळे वाहनांची पण खूप दुरुस्ती करावी लागायची. अपघातसुद्धा खूप होत होते. आता जे अपघात होत आहेत ते ओव्हर स्पीडमुळे होत आहेत. परंतु पूर्वीचे अपघात हे समोरासमोर जास्त व्हायचे. तुम्ही बघू शकता आता आपण लागतोय राज्यमार्गाला. म्हणजे या मार्गावरून आपण आता वाशिमकडे जाणार आहोत. नांदेड मार्ग आहे हा. म्हणजे आता समृद्धी नाही तर हा मार्ग राज्यमार्ग आहे. हा मार्गसुद्धा कसा झालेला आहे तुम्ही बघू शकता. जिथे 5-6 तास लागायचे तो प्रवास 2 तासात होतो. इंधनाची बचतही होते आणि सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाचतो. थांबतो इथे. धन्यवाद.